तिहार जेलच्या 4 भिंती, कडेकोट बंदोबस्त आणि तरीही बाहेर बसलेल्या बड्या नेत्यांची आणि सुपरस्टारची झोप उडते. हे कसं शक्य आहे? जेव्हा पोलीस एखाद्या गुंडाला पकडतात तेव्हा त्याचा खेळ तिथेच संपतो. पण या माणसाचा धंदा जेलमधून सुरू झाला. तो स्वतःला गँगस्टर म्हणून घेत नाही, तो स्वतःला क्रांतिकारी म्हणतो. तो कोणत्याही पैशासाठी नाही तर एका वचनासाठी कोणालाही संपवायला तयार आहे. सलमान खानला उघडपणे धमकी देणारा आणि ग्लोबल नेटवर्क चालवणारा हा तरुण नक्की आहे तरी कोण? पाहूयात. नमस्कार, मी मानसी देशमुख आणि आपण पाहत आहात दी ग्रेट स्टेट. हा तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून लॉरेन्स बिश्नोई. कॉलेजच्या राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय क्राईम सिंडिकेट पर्यंत असा त्याचा थरारक प्रवास. लॉरेन्सचा जन्म 12 फेब्रुवारी 1993 रोजी पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात झाला. त्याचे वडील हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल होते. घरची परिस्थिती चांगली होती. लॉरेन्स दिसायला गोरा आणि देखणा होता, म्हणून त्याच्या आईने त्याचं नाव ठेवलं लॉरेन्स, ज्याचा अर्थ होतो तेजस्वी. पण यात खरा टर्निंग पॉइंट म्हणजे चंदीगडचे राजकारण. लॉरेन्स शिक्षणासाठी चंदीगडला आला. DAVI कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि तिथेच त्याची भेट झाली गोल्डी ब्रार याच्याशी. हे दोघे विद्यार्थी राजकारणात शिरले, पण राजकारणात पराभव झाला आणि तिथून सुरू झाला राडा, हाणामारी आणि सुडाचा प्रवास. कॉलेजच्या किरकोळ भांडणातून लॉरेन्सवर पहिला गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हेगारीच्या गर्तात ओढला गेला. पण बिश्नोई समाज आणि काळा काळवीट प्रकरण नक्की आहे तरी काय, आणि याची एवढी चर्चा का होते? आणि आता खरा प्रश्न येतो की लॉरेन्स फक्त सेलिब्रिटींनाच टार्गेट का करतो? याचे मूळ दडलेले आहे 1998च्या काळवीट शिकार प्रकरणात. लॉरेन्स हा बिश्नोई समाजाचा आहे. बिश्नोई समाज निसर्ग आणि प्राण्यांना देवाप्रमाणे मानतो. काळवीट हा त्यांच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. जेव्हा सलमान खानवर काळवीट शिकाराचा आरोप झाला तेव्हापासून लॉरेन्सच्या मनात संताप होता. या सर्वात लॉरेन्सने एक विधान केलं: आम्ही सलमान खानला तेव्हाच माफ करू जेव्हा तो आमच्या मंदिरात येऊन माफी मागेल, अन्यथा त्याचा अंत निश्चित आहे. हे केवळ गुन्हेगारी वर्चस्व नाही, ते आपल्या समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी या भावनिक मुद्द्यांचा वापर करतोय, असं जाणकार मानतात. मग आता या सर्वात या गँगचं जाळं इतकं पसरलं तरी कसं? तुम्हाला वाटेल एक माणूस जेलमधून बसून हे सगळं करतो. लॉरेन्स बिश्नोई ही गँग आज भारताची टेक सेव्ही गँग मानली जाते. त्यांचं नेटवर्क म्हणजे कॅनडात बसलेले गोल्डी ब्रार आणि सूत्र हलवणारा त्याचा भाऊ. मग या गँगमध्ये तरुणांची भरती कशी होते? सोशल मीडियाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना हिरो बनवण्याचे स्वप्न दाखवून गँगमध्ये सामील केले जाते आणि पाकिस्तान ड्रोनद्वारे येणारी अत्याधुनिक शस्त्रे गँग पर्यंत पोहोचवली जातात. आणि ही गँग सिग्नल किंवा टेलिग्राम सारख्या ऍप्सचा वापर करते, ज्यामुळे पोलिसांना त्यांना ट्रॅक करणे कठीण जाते. सिद्धू मुसेवाला आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात बिश्नोई गँगचा नक्की काय संबंध आहे? मे 2022 भर दिवसात सिद्धू मुसेवालाची हत्या होते आणि संपूर्ण देश आदरतो. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँग घेते, कारण गँग वॉर आणि वर्चस्व. आणि मग आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं काय? सेलिब्रिटींशी जवळचे संबंध असलेल्या व्यक्तींना टार्गेट करून लॉरेन्सला एकच संदेश द्यायचा आहे: देशात सरकार कोणाचेही असो, दहशतीचा राजा मीच आहे. सेलिब्रिटींना टार्गेट केल्यामुळे मीडियामध्ये मोठी प्रसिद्धी मिळते. यामुळे खंडणी वसूल करणे सोपे जाते आणि गँगची दहशत गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचते. परदेशात म्हणजे कॅनडा, अमेरिका, दुबई इथे त्यांचे सुमारे 700 ते 800 शार्प शूटर आहेत. त्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्राम वरून ही गँग नवीन तरुणांना आकर्षित करते. शस्त्रांचे प्रदर्शन करून आणि गँगस्टर लाईफस्टाईल दाखवून बेरोजगार तरुणांना गँगमध्ये ओढते. लॉरेन्सने गेल्या 10 वर्षातील बहुतांश काळ जेलमध्ये घालवला आणि तरीही तो तिथून व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजेच VoIP कॉल्सच्या माध्यमातून आदेश देतो आणि सूत्र हलवतो. सप्टेंबर 2025 मध्ये कॅनडा सरकारने लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. कॅनडातील खलिस्तान समर्थक आणि इतर वादांमध्ये या गँगचा हात असल्याचा आरोप तिथे करण्यात आला होता. विशेष म्हणजे लॉरेन्सने स्वतःला अनेकदा देशभक्त म्हटलंय आणि तो खरा खलिस्तान चळवळीच्या विरोधात असल्याचं सांगतो. यामुळे तो लोकांमध्ये प्रसिद्धही होतोय. जर तुम्हाला या सखोल विश्लेषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या दी ग्रेट स्टेट चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.